नमस्कार, मीनाताई किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। अनेक जणांना झाडाची आवड असल्याने घराच्या गॅलरीत, गार्डनमध्ये तसेच खिडक्याच्या ग्रिलमध्ये अनेक जण झाडाची लागवड करतात। मात्र काही झाड सापासारख्या विषारी प्राण्याला आकर्षित करतात। तेव्हा सापाला आकर्षित करणाऱ्या 10 झाडाबाबत जाणून घेऊयात, ज्यांना घराच्या आवारात लावण्यापूर्वी 100 वेळा विचार कराल। नंबर 1, लवंगाचे झाड। लवंगाचे झाड सजावटीसाठी वापरलं जातं। याची पानही मोठी आणि बहरलेली असतात, जी जमिनीला पूर्णपणे कव्हर करतात। यामुळे त्याच्या पानाखाली साप अतिशय सहजपणे लपू शकतात। पानाखाली लपून साप त्याची शिकार शोधतात। यामुळे लवंगाचे झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा। नंबर 2, लिंबाचे झाड। बऱ्याचदा घराजवळ आपण लिंबाचे झाड देखील लावतो, परंतु बरेच लहान लहान कीटक पक्षी हे लिंबाच्या झाडावर घरटी करून त्या ठिकाणी राहतात। तसेच लिंबू आंबट असते हे आपल्याला माहिती आहे व त्यामुळे अनेक प्रकारचे कीटक, उंदीर आणि पक्षी त्याला खातात व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात। अशा प्रसंगी साप त्या पक्ष्याची किंवा उंदराची शिकार करण्यासाठी या झाडाजवळ येण्याची शक्यता वाढते। पुढे जर तुमच्या अंगणामध्ये किंवा बागेत लिंबाचे झाड असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे। नंबर 3, पारिजातक। पारिजातकाची फुलं आणि झाड खूप उपयुक्त असतं। या झाडाचा वापर अनेक आजारावर उपचार म्हणून केला जातो, पण हे झाड देखील सुवासिक असल्याने घरात साप किंवा परिसरात साप येऊ शकतात, त्यामुळे हे झाड लावू नये। नंबर 4, सायप्रेस ट्री। ज्या लोकांच्या घराजवळ अंगण आहे हे डेरेदार झाड लावतात। खरं तर ही एक शोभेची वनस्पती आहे जी खूप सुंदर दिसते, परंतु हे झाड पानांनी खूप दाट बहरले आणि मोठे होत असल्याने यात साप अगदी सहज लपतात आणि लपून कीटकाची शिकार करतात। त्यामुळे घराच्या जवळपासही हे झाड लावणे टाळायला हवं। नंबर 5, देवधराची झाड। हे उंच वाढणारे झाड असून मैदानी प्रदेशात बरेच वर्ष हे झाड टिकते। जास्त करून हे उंच ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढते। अधिक लोक सपाट परिसरात अथवा मैदानात देखील देवदाराची झाडे लावतात। या झाडात देखील साप स्वतःला गुंडाळून व्यवस्थित राहू शकतो, त्यामुळे घराजवळ हे झाड लावू नयेत। नंबर 6, चंदन। या झाडाची पाने अतिशय दाट असतात। अशा झाडावर साप जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता असते। काही संशोधनाच्या आधारे पाहिले तर सापांना वासाची तीव्र क्षमता असते व त्यामुळे चंदनाच्या सुगंधी झाडावर साप जास्त प्रमाणात राहतात। नंबर 7, मोगरा। मोगऱ्याचे झाड देखील खूप दाट असते व या झाडाचा जो काही रंग असतो त्या रंगामध्ये साप स्वतःला लपवू शकतो। या झाडाजवळ साप लपून बसला व चुकून त्याला धक्का लागला तर सर्पदंश होण्याची शक्यता बळावते व याच कारणामुळे मोगऱ्याच्या झाडाजवळ साप राहण्याचा धोका जास्त असल्यामुळे लावू नये। नंबर 8, फ्लोवर प्लांट। हे देखील एक शोभेची वनस्पती असून याची देखील पाने जाड व दाट असतात। अगदी झाडाखालची जागा देखील व्यापली जाते, इतका दाटपणा या झाडाच्या पानामध्ये असतो। यामुळे साप या झाडाच्या पानाखाली आरामात गुंडाळून बसतात किंवा गुपचूप आपली शिकार शोधण्यासाठी या ठिकाणी लपून बसतात, त्यामुळे चुकून देखील फ्लोवरचे झाड लावू नये। नंबर 9, चंदनाप्रमाणेच ते चमेली आणि रजनीगंधाभोवती देखील राहण्याची शक्यता असते। शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे याकरिता साप चंदनाच्या झाडासभोवती राहतात, कारण चंदनाला कूलिंग इफेक्ट असल्यामुळे या झाडावर साप नक्कीच असतात। नंबर 10, चमेली सभोवती सापांना राहायला आवडतं असे म्हटले जाते व एक सावली देणारी वनस्पती आहे। घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहावी किंवा सुख समृद्धी नांदावी या उद्देशाने अनेक लोक चमेलीची घराजवळ लागवड करतात, परंतु चमेलीच्या झाडाकडे साप देखील आकर्षित होऊ शकतात, कारण हे एक सावली देणारी वनस्पती आहे। तर एकूण एक दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे अशा प्रकारची झाडे लावून आपण स्वतः सापांना आमंत्रण देण्यासारखेच आहे। तरी कृपया झाडाविषयी अवश्य माहिती घ्यावी। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार। व्हिडिओतील माहिती, टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट करा। तसेच मीनाताई किचन या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।